हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल मॅड फॉर भटकंती. कसे आहेत सर्वजण? तुम्ही सगळे मस्त आहेत ना, मजेत आहेत ना, हसताय ना, हसलं पाहिजे, फिट राहिलं पाहिजे. आजचा जो व्लॉग आहे आपला तो पण एक रेसिपीचा आहे, म्हणजे अनदर रेसिपी मी घेऊन आलेली आहे. आणि ही जी रेसिपी असणार आहे ती मी एका यूट्यूब चॅनल म्हणजेच भूमीज किचन म्हणून यूट्यूब चॅनल आहे, त्यांना रेफर करून केलेली आहे, त्यांना फॉलो करून केलेली आहे. त्यामुळे मी त्यांचा व्हिडिओ बघून मी ही रेसिपी आज ट्राय करणार आहे. हा माझा फर्स्ट अटेम्प्ट असणार आहे ह्याचा. जे आपल्या रेसिपीचं नाव आहे ते उकडीचे मोदक आहे. आणि हे उकडीचे मोदक जे आहेत ते मी गव्हाचे न करता तांदळाचे करणार आहे. सो होप सो की हे चांगले व्हावेत. म्हणजे मी तर प्रे करते की चांगले व्हावे, कारण माझा पहिला अटेम्प्ट आहे हा, त्यामुळे. आणि हा जो व्हिडिओ आहे किंवा जे काही रेसिपी आहे ते बनवण्यासाठी मला मम्मी आणि आर्या म्हणून माझी बहीण आहे ती मला हेल्प करणार आहे. सो लेट सी की आज कसं आम्ही उकडीचे मोदक करतो आहे ते. सर बघूया आपण कसे करतो ते. लेट्स गो. सो आता हे आपण खोबरं किसून घ्यायचं आहे व्यवस्थित. आय नो तुम्हाला माहीत असेल की काय करायचं आहे, पण मी फर्स्ट टाईम करते त्यामुळे मी शिकून घेते आहे आणि मीच करते. सो ह्या प्रकारे खोबरं किसून घेऊन त्याच्यामध्ये असं खोबरं किसून घ्यायचं आहे एवढं. सो अशा प्रकारे आपण आता पहिल्यांदा त्याच्यामध्ये खोबऱ्याचं किसलेलं हे केलेलं आहे, किस टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये तूप टाकायचं आहे, 1-2 चमचे तूप टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याकडे जे काही ड्रायफ्रूट्स असतील ते टाकले तरी चालतील तुम्ही. म्हणजे मी तर टाकणार आहे ड्रायफ्रूट्स ह्याच्यामध्ये. वेलची पावडर टाकली तरी चालेल, त्याच्यामुळे छान अशी टेस्ट येते. आणि मेन म्हणजे गूळ टाकायचा आहे त्याच्यामध्ये. ही अशी वेलची पावडर टाकायची ज्याने व्यवस्थित अशी टेस्ट येते. मी 1 चमचा टाकलेली आहे आणि 1च चमचा पुरेशी आहे, म्हणजे जास्त पण नाही आणि कमी पण नाही अशी. त्याचबरोबर मी जे तुम्हाला सांगितलं आता की मी भूमीज किचन ह्या यूट्यूब चॅनलला फॉलो करून ही रेसिपी करते. त्याचबरोबर नवीन जर तुम्हाला पदार्थ जरी म्हणजे शिकायचे असतील किंवा हे करायचे असतील तर तुम्ही त्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करू शकता. मी डिस्क्रिप्शनमध्ये तो चॅनल मेन्शन करत आहे. मी गूळ घेतलेला आहे. तुम्हाला जसं गोड आवडतात, कमी गोड आवडतात त्या अंदाजाने तुम्ही गूळ टाकू शकता. आम्हाला सध्या तरी म्हणजे मीडियम गोडच आवडतो, सो आम्ही त्या पद्धतीने टाकणार आहोत. तर मी एवढा गूळ टाकलेला आहे, म्हणजे पाव किलो गूळ टाकलेला आहे मी. व्यवस्थित असं परतून घ्यायचं, आता एकजीव करून घ्यायचं त्याला. गूळ टाकल्यानंतर आपण 1 कप म्हणजे 1 कप दूध टाकायचं आहे, ज्याच्यामुळे व्यवस्थित ते मिक्स होतं. म्हणजे जे काही इन्ग्रेडियंट्स आपण टाकलेले आहेत त्याच्यामध्ये, जसं की ड्रायफ्रुट्स असतील, गूळ असेल किंवा वेलची पावडर टाकली, आणि काही लोक खसखस पण टाकतात, तर ते एकजीव होण्यासाठी आपण दूध व्यवस्थित टाकून घ्यायचं 1 कप. आणि आता मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. सो बेसिकली मला आधी अशी कुकिंगची काही फारशी आवड नव्हती. म्हणजे जसं मी लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की मी कधी किचनमध्ये पण येत नव्हती. पण काही दिवसापासून असं खूप असं नवीन काहीतरी ट्राय करण्याचं आवड निर्माण झाली आहे, आणि हे खूप मनापासून पण मी करते. सो अजून खूप काही रेसिपी शिकायची इच्छा आहे, सो शिकीन पण मी. सो आपलं हे सारण होत आहे, पण जो स्मेल येतो नाही का, टेस्ट येणे असं वाटतं की आत्ताच ते खावं म्हणून. खूप मस्त स्मेल येते. मम्मी बघा कशी निवांत बसली आहे, कारण पोरगी स्वयंपाक करते, म्हणजे मोदक करते. आज पोरगी मम्मीला खायला घालणार आहे मोदक. तर आपल्याला आता उकड करायची आहे. सारण आपलं होत आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं ते व्यवस्थित सारण परतून घ्यायचं. तर त्याचबरोबर उकड तयार करण्यासाठी आपल्याला 1 वाटी तांदळाचं पीठ हवं आहे. त्याच्यानंतर
अर्धा तांब्या पाणी हवं आहे. त्याच्यामध्ये उकड तयार करण्यासाठी उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला 1 चमचा तूप आणि त्याच्यानंतर एक थोडंसं मीठ चवीनुसार हे आपल्याला टाकून घ्यायचं आहे. तर आपण पहिल्यांदा पाणी उकळवायला ठेवूया. अर्धा आपण तांब्या पाणी उकळवायला ठेवलेलं आहे व्यवस्थित. ओके, सो आता उकळी आलेली आहे छान अशा प्रकारे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा मीठ टाकून घ्यायचं आहे उकळीमध्ये. ओके, हे मीठ टाकलेलं आहे. त्याचबरोबर तूप पण टाकून घ्यायचं आहे. 1 चम्मच तूप टाकायचं. आता आपण तूप टाकलेलं आहे याच्यामध्ये. त्याचबरोबर आपली जी आता तांदळाचं पीठ आहे ते व्यवस्थित टाकून घ्यायचं. तर आपलं जे आता तांदळाचं पीठ आहे ते व्यवस्थित ह्याच्यामध्ये टाकायचं आणि जेव्हा आपण टाकतो तेव्हा व्यवस्थित ते हलवून टाकायचं, म्हणजे जे गिठळ्या होतात ते होणार नाही. आईच्या गावात आमचं चुकलंय, बेकार चुकलंय. आमचं पाणी कमी पडलं आणि पीठ ते जास्त झालेलं आहे. त्याच्यासाठी आम्ही आता परत एकदा ट्राय करतोय. परत एकदा पाणी उकळायला ठेवलं. पूर्ण बेकार कांड झालेलं होतं. पाणी कमी पडलं, पीठ जास्त झालं. पण कसं केलं आता हे होप सो हे व्यवस्थित व्हावं. कारण आम्ही एक जुगाड करून त्याच्यामध्ये एक जुगाड केला आणि त्याच्यामध्ये आता पाणी टाकून परत केलेलं आहे. तर आपलं आता सारण पण झालेलं आहे मस्त असं ब्राउनिश. हे बघा, असं ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित त्याला परतून घ्यायचं. आपल्या आजच्या व्लॉगमध्ये हेल्पिंग हँड आहे आर्या. हाय आर्या. नमस्ते. ही आर्या आहे माझी बहीण. सो हिने आज मला खूप हेल्प केली आहे, म्हणजे इवन मोदक करण्यासाठी पण. आता आम्ही थांबलो, जरा रेस्ट घेतला आहे कारण उकड होतीये म्हणून. तर तिला मी म्हणलं की चल आपण जस्ट बघूया, रील्स वगैरे करायचं होतं म्हणून. पण तिने आज मला मोदक करण्यासाठी पण हेल्प करते आणि इवन व्हिडिओ काढण्यासाठी पण हेल्प करते. सो थँक्यू आर्या. आमच्या दीदीच्या व्लॉगला सपोर्ट करा आणि येस लाईक करा आणि सगळ्यात जास्त वाईब्स जाऊ. ओके, आता छान अशी वाफ सुटलेली आहे. आपण जवळजवळ 2 ते 3 मिनटं वाफ देण्यासाठी त्याला ठेवलेलं होतं. आता त्याला मस्त असं तूप लावून मळून घ्यायचं आहे व्यवस्थित. ते आता मळून घेऊया. सो आता तेल घ्यायचं, तूप घ्यायचं आहे आणि आता व्यवस्थित असं मळून घेऊया आपण. हे आमचे भूक लागलेले 2 क्युटीज आहेत. सो अशा पद्धतीने व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की पातळ झालं तर तुम्ही वरून पण थोडंसं 1-2 चमचे जे पीठ आहे आपलं तांदळाचं ते टाकू शकता. सो आता आपलं पीठ व्यवस्थित मळून झालं. आता याचे छोटे छोटे गोळे करायचे आणि ते व्यवस्थित असे पसरवून, आता आमच्याकडे साचा नाही आहे त्यामुळे ते व्यवस्थित असे पसरवून त्याला व्यवस्थित अशा काय बोलतात त्याला मम्मी, व्यवस्थित शेप येण्यासाठी ते काय बोलतात ते मला माहित नाहीये. पण अशा ज्या कळ्या असतात ना, ते कळ्या पडतात, ते व्यवस्थित पाडून घ्यायच्या आणि मग जे काय तुमचे मोदक होतील ते व्यवस्थित ह्याच्यामध्ये प्रॉपर चाळणीमध्ये ठेवून त्याला व्यवस्थित अशी उकड द्यायची आणि आपले मग तवा मोदक तयार होतील. हाताला तूप लावून व्यवस्थित असे गोळे तयार करायचे त्याचे, या अशा प्रकारे. अशा प्रकारे आमचे क्युटीज मोदकाची वाट बघत आहेत. आई पोरी मोदक करतात, मग ते मोदक झाल्यावर ना तुम्हाला खाल्ल्यावर ना कसं वाटत? टेस्ट घेतल्यानंतर आम्ही सांगू कसे ओके. झाले. माय तुम्ही? आम्ही पण तेच सांगू. ओके. खूप हार्ड प्रयत्न करतोय कारण आमचं थोडंसं चुकलंय. फर्स्ट अटेम्प्ट आहे तर इट्स ओके, चुकल्याशिवाय शिकणार नाही आम्ही. पण थोडंसं पीठ गार झाल्यामुळे त्याचा शेप व्यवस्थित येत नाही, पण आम्ही तरी पण स्टील ट्राय करतोय. आता या प्रकारे असे छोटे छोटे
प्रयत्न चालू आहेत. आणि मला मम्मी पण मदत करते, कारण आम्हाला तर लवकर जमत नाही ते करायला म्हणून. तर काकू सांग तुझा एक्सपिरियन्स आता. काय आता पोरीने एवढं केलं मेहनतीनं, तर म्हटलं जरा मदत करावी म्हणून मी मोदक भरायचं चाललेलं आहे. आणि दीदी लातींब्या तयार करून देते. माझा जर एक्सपिरियन्स विचारशील तर खूप हार्ड आहे हे करण्यासाठी, कारण आम्हाला माहीत नव्हतं म्हणजे की हे गरम गरम ह्याच्यामध्ये करायचं असतं. ते म्हणजे जे सारण भरण्यासाठी जे उकड असते ते गरम गरम करायची असते तयार. आणि हे आम्ही फेल झालो इथे, पण आम्ही तरीही हार मानलेली नाही. आम्ही तरीही मोदक केलेले आहेत. ट्राय बट डोंट क्राय ह्या स्लोगनचा वापर करून. तर एवढे आमचे मोदक झाले आता ते आम्ही उकडण्यासाठी टाकणार आहोत. सो वेट फॉर दिस. येस. तर अशा प्रकारे आपले हे मोदक झालेले आहेत. काही बाकीचे एवढेच नाही आहेत, भरपूर आहेत. काही आम्ही उकडीला ठेवलेले आहेत आणि आता अशा प्रकारे आपले मोदक तयार झालेले आहेत. सो आता फक्त टेस्ट करायची बाकी आहे. आम्ही टेस्ट करून सांगतो की कसे झालेले होते ते. आम्ही त्याचा रिव्ह्यू नक्की देऊ तुम्हाला. तर अशा प्रकारे आपण हे उकडीला मोदक ठेवायचे आहेत. जवळजवळ एक 10 ते 15 मिनटं अशी वाफेवरती ते उकडून घ्यायचेत. तर आपल्या अशा प्रकारे उकडीचे मोदक झालेले आहेत. तुम्ही बघू शकता खूप अशी छान वाफ येते. आत्ता जस्ट मी हे काढलेले आहेत मोदक आणि अशा प्रकारे मोदक झालेले आहेत. सो आता मी सगळ्यांना टेस्ट करायला लावणार आहे आणि त्यांचे रिव्ह्यूज घेणार आहे की कसे मोदक झालेले आहेत ते. सो सगळ्यांना टेस्ट करायला लावूया कसं झालेलं आहे ते. घ्या. हो घेऊन सगळ्यांनी तुमचे रिव्ह्यू सांगा कसे आहेत ते. कसे झालेत? मस्त झाले, छान झाले. झालेत का चांगले? थँक्यू. गोड वगैरे छान झाले, मस्तच. ओकेच, मस्तच. कसे झालेले आहेत उकडीचे मोदक तांदळाचे? जस्ट लाईक ठुमक. कसे? मस्त ना? एकदम एक नंबर. थँक्यू. सो आता आपण ब्लॉगरचा रिव्ह्यू बघूयात. सो मी आता टेस्ट करते कसं झालेलं आहे ते. मस्त, नाईस, चांगले झालेले आहेत. एक नंबर झालेला आहे. म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट मध्ये सक्सेसफुल झालेला आहे आम्ही. सो तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा. जर तुम्हाला हा माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि दीदीच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. नक्की सबस्क्राईब हॅव अ करा. नाईस डे. थँक्यू.